सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955663655 आणि 9619581234। तिलारी नदीच्या घोडगेवाडी येथील कॉजवेवरून वाहून गेलेल्या दोघांपैकी 6 वर्षीय रेगन दिलीप बडा याचा मृतदेह तब्बल 21 तासानंतर मिळालाय, तर अनुरंजन किसपोट्टाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून शोध मोहीम सुरू आहे। सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम सांगली आंबोली यांनी शोध मोहीम राबवली। पाहूयात। तिलारी नदीवरून 2 युवक वाहून गेल्याची काल धक्कादायक घटना या ठिकाणी घडली आणि त्यातील एक मुलगा जो आहे 6 वर्षीय हा मृत अवस्थेत या ठिकाणी घोडगे गावामध्ये तिथे सापडला आहे। आपल्यासोबत मोर्लेचे काही ग्रामस्थ आहेत, मॅडम आहेत, सरपंच थेट। मॅडम काय सांगाल, आपण जो घोडगेवाडीला जायचा रस्ता आहे आणि मोर्लेला जायचा तोच ब्रिज आहे आणि त्याच ब्रिजवरनं आपण दरवर्षी आपण म्हणजे 12 महिने वर्षाचे 12 महिने त्याच ब्रिजवरनं आपण प्रवास करताय। नेमकी काय परिस्थिती काल घडली या संदर्भात आपण काय सांगाल? सर, सांगण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा त्या घोडगेवाडी म्हणा, घोडगे म्हणा किंवा परमे म्हणा, जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा त्या पुलावरनं पाणी येतं। कारण आता 3-4 दिवस तर रस्ता खुला होता। काल काही कामानिमित्त ते गेले, जे वाहून गेले होते, जो मुलगा 6 वर्षाचा आणि जो लेबर होता तो, ते जाताना पाणी पुलावर नव्हतं, खरं येताना अचानक पाणी वाढल्यामुळे ते वाहून गेले। आणि ह्या रस्त्यावरती तर कायम म्हणजे पाऊस अति पाऊस झाला तर हा पूल नेहमी बंद असतो आणि आमच्यासाठी ये जा करायला खूप त्रासदायक, कारण की आम्हाला नाहीच म्हटलं तर 8 किलोमीटर फिरून जावं लागतं आणि आम्हाला प्रचंड ह्या पुलावर पाणी आल्यानंतर आम्हाला त्रास होतो ह्या गोष्टीचा। निश्चित मी तुम्हाला इथे थांबवतो की तुम्ही त्याच पुलावरून ये जा प्रवास करताय आणि काल तुम्ही म्हटल्याप्रमाणे काल संध्याकाळी जे ते युवक जे आहेत हे नदीच्या दुसऱ्या बाजूला गेले होते आणि त्यावेळी नदीवरच्या पुलावरती पाणी नव्हतं आणि अचानक त्या ठिकाणी जाताना पुलावर पाणी सोडलं। पण ह्याला त्यांचा जो जीव गेला ह्याला सर्वस्वी जबाबदार तिलारी पाटबंधारे विभाग असं म्हणावं लागेल का? असं या संदर्भात आपण काय सांगाल? ह्या संदर्भात सर, कसं आहे, आम्ही 2-3 वर्षापूर्वी पण जेव्हा घोडगेवाडीचे पोलीस पाटील हे वाहून गेलेले तेव्हा पण आम्ही म्हटलेलं की इथे काहीतरी एक म्हणजे गेट बांधायला पाहिजे दोन्ही बाजूला, जेणेकरून जेव्हा पुलावरनं पाणी जाईल तेव्हा गेट घातले की मग लोक सतर्क राहतील आणि लोक पुलापर्यंत न येता फिरून आपल्या पर्यायी मार्गाने जातील। खरं ह्या गोष्टीवरती त्यांच्यानी दुर्लक्ष केलं, तर पाटबंधारे विभागाने ह्या गोष्टीवरती खरंच लक्ष द्यावं आणि त्यांच्यानी तिथे एक सुरक्षा रक्षक ठेवावं, जेणेकरून पुलावर पाणी असेल तेव्हा त्यांनी रोड न क्रॉस करता पर्यायी मार्गाने जातील। निश्चित हे होत्या मोर्लेच्या सरपंच ह्यांनी थेट आरोप केला आहे की ज्यावेळी तिलारी नदीला पाणी सोडलं जातं त्यामुळे घोडगेवाडी, घोडगे आणि परमे हे जे पूल आहे ह्या पुलावरनं पूर्णपणे पाणी जातं, त्यामुळे ह्या गावांचा संपर्क तुटतो। अशा वेळेला जो तिलारी पाटबंधारे प्रकल्प आहे ह्यांनी आपल्या या ठिकाणी पुलावरती दोन्ही बाजूला कर्मचारी तैनात करावे किंवा गेट जशी असते त्या प्रकारे त्यांनी बंदोबस्त करावा। कोणालाही या ठिकाणी पुलावर ज्यावेळी पाणी असतं त्यावेळी कोणालाही त्यांनी दोन्ही बाजूला ये जा हे बंद करावं, अशा प्रकारे मोर्लेचे सरपंच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत सह्याद्री ॲडव्हेंचरचे बाबल आलमेडा जे आहे या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे हे जी रेस्क्यू टीम या रेस्क्यू जो आहे केला त्यांनी तो कशा प्रकारे या ठिकाणी केलेला आहे। काय सांगाल, या ठिकाणी जो 6 वर्षीय युवक जो आहे, विद्यार्थी आहे, शाळकरी विद्यार्थी आहे, या ठिकाणी या तिलारी नदीमध्ये सापडलेला आहे आणि दुसरा 25 वर्षीय युवक आहे हा अद्यापपर्यंत सापडलेला नाही। आपण शोध मोहीम कशा प्रकारे राबवली या ठिकाणी? काल संध्याकाळी 6च्या दरम्यान तहसीलदार साहेबांनी फोन केला की असं घटना घडलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही लेट झाल्यामुळे आज सकाळी आम्ही घराकडनं 9 वाजता सुटलो। 9 वाजता इथं 10:30-11पर्यंत पोचल्यानंतर आम्ही रेस्क्यू टीम चालू केली। या अगोदर इथं आम्ही एकदा एक वेळी केलं असल्यामुळे आम्हाला नदीची माहिती होती। त्याच दरम्यान मी आज मोठं आमचं भाग्य समजतो, ह्या दोडामागचे तहसीलदार आमच्याबरोबर स्वतः होडीमध्ये बसून, असा मी तहसीलदार कधी बघितला नाही। मला आता 69 वर्ष झाली असा बघितला नाही। असा एक प्रसन्न म्हणून साहेब होता, तो पण आमच्या बरोबर रशीनं उतरायचा। हे तुमचं दोडामागवाल्यांचं भाग्य आहे असं समजा। त्यांना सोडूच नका आणखी 5 वर्ष, कशाला? असा माणूस पुन्हा कधी मिळणार नाही। काय गरज आहे त्याला? काय गरजच नाही। आणि आज आम्ही शोधता एक लहान मूल मिळालं, एवढं वाईट वाटलं की काय बोलताचा मार्गच नव्हता। आणि आता आम्हाला आणखी एक 5 किलोमीटर सर्च करायचं आहे। बघूया सुदैवाने मिळाला तर, नाहीतर आम्ही उद्या येऊन
सकाळी पुन्हा एकदा ट्रायल मारू अशी आमची अपेक्षा आहे. तरी दरम्यान आता पुढील हा बोलेल पुढचं. आम्ही सकाळीच रेस्क्यू टीमला आमचा कॉल आलेला काल PI साहेबांनी केलेला आणि तहसीलदार साहेबांनी. त्यानंतर इथे आम्ही आज 11:30पर्यंत पोचलो आमची सगळी जमावजमाव करून. नंतर आम्हाला इथे बोटचं पण सहकार्य भेटलं. त्यांनी निंबाळकरांनी आम्हाला बोट अवेलेबल करून दिली. त्यामुळे आम्हाला थोडंसं हे सोपं झालं. तरी पण आमचे 2-4 युवक पूर्ण पोहत आले आणि आम्ही बोटच्या सहाय्याने आम्ही पूर्ण हा परिसर पिंजून काढला. तो एक मुलगा मिळाला. आता पुढचं आहे ऑपरेशन, ते थोडं आम्ही आणि 1-2 किलोमीटर पुढेपर्यंत आम्ही सर्च करू. नाही मिळालं तर संध्याकाळी आम्हाला स्टॉप करावं लागेल. उद्या मग सकाळी चालू करून आम्ही त्याचा शोध घेऊ. निश्चितच ही जी होती बाबल आर्मी टीम होती. आपल्यासोबत स्थानिक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणचे मोर्ले गावचे गोपाळ गवस आहेत. हेही त्या रेस्क्यू टीमसोबत या ठिकाणी सकाळपासून शोधकार्य करतात. गवसची काय सांगा, सकाळपासून आपण या ठिकाणी शोध करताय? खरं तर हा मुलगा ज्यावेळी युवक त्या ठिकाणी बुडालेला हे कळाल्यानंतर आम्ही कालपासून त्याची शोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाबल आर्मीची टीम येणार हे कळल्यानंतर आम्ही ह्या टीममध्ये सामील झालो आणि आम्हाला ज्यावेळी पाहत असताना आम्हाला त्या टीममध्ये स्वतः तहसीलदार आमच्याबरोबर होते. खरं आम्हाला चांगलं योग लाभला की तहसीलदार स्वतः या टीममध्ये सामील झाले आणि आमच्या टीमला त्या ठिकाणी तो मुलगा दिसला. लगेच आम्ही बोट त्या ठिकाणी घेतली आणि त्या मुलाला सुरक्षित त्या ठिकाणी काढलं आणि आम्ही इथे या ठिकाणी आणलं. निश्चितच असे दोडामार्ग तालुक्यात सध्या चर्चा आहे की तो दुसरा 25 वर्ष युवक जो आहे हा पोहण्यामध्ये एक्सपर्ट होता. तो तिलारे धरणामध्ये उतरून मासे पकडण्याचं काम करत होता. पण असं म्हटलं जातं की तो युवक पोहून आपला जीव वाचून कुठेतरी बाहेर पडला असेल, असं चर्चा या ठिकाणी. या संदर्भात आपण काय सांगाल? कारण तसा व्हिडिओ ज्याप्रमाणे इथल्या स्थानिक मुलांनी काढला तो व्हिडिओ पाहिला तर तसं दिसतोय. त्यांनी बराच असं लांबपर्यंत त्या मुलाला वर घेऊन आला आणि खाली तो पोहत पोहत आलेला, जेणेकरून आम्हाला वाटतं की तो यातून बाहेर पडेल आणि घाबरून तो बाहेर कुठेतरी जाईल असा पण अंदाज आहे. तरी पण आम्ही हे सोडलेलं नाही की त्याला कुठेतरी शोधून काढू. सांगता येत नाही, त्या लहान मुलाने जर त्याला खाली ओढलं असेल आणि तो प्रवाहात जर आतमध्ये गेला असेल तर तो पण बुडू शकतो. त्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन बाबा आल्मेडाबरोबर आम्ही करणार आहोत. काल संध्याकाळी गोडगेवाडी येथील पुलावर 2 व्यक्ती वाहून गेल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाली असता मी स्वतः ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचलो होतो. त्यानंतर संध्याकाळ उशीर झाल्यामुळे आम्ही सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुप या संस्थेस पाचारण केले होते. त्यांची टीम आज सकाळी गोडगेवाडी येथे हजर झाली. त्यानंतर सह्याद्री ॲडव्हेंचर टीम व मी स्वतः व स्थानिक ग्रामस्थ तसेच निंबाळकर यांनी बोटींचं सहाय्य पुरवलं होतं. या सर्व टीमसोबत आम्ही स्थानिक नदीपात्रात शोध घेतला असता. जिथून घटना घडली त्या नदीपात्रापासून पुढे साधारण अंदाजे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर तो छोटा मुलगा होता 8 वर्ष वयाचा. त्याची बॉडी आम्हाला मिळून आली. ती घेऊन आम्ही साधारण परमेच्या पुलाच्या इथे ती आम्ही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. व जो अडल्ट होता किंवा जो 25 वर्षाचा मुलगा होता त्याची बॉडी अजून मिळालेली नाही. तर त्याचा शोध घेण्याचं कार्य सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुप यांच्याकडून अजूनही सुरू आहे. मात्र आता अंधार पडल्याने आजची कार्यवाही इथं थांबवण्यात आली आहे. उद्या सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्यात येईल.